नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 178. गंगा वाहक तीर्थमात्म्य. ओम नमो नर्मदे. श्री मार्कंडोचित तत्वगच्छेत्तर राजेंद्र गहावाहकमुत्तमं नर्मदाया महापुण्य भृगतीर्थ समीपतः. मुनीशी श्री मार्कंडोदले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदा भृगतीर्थाजवळच्या महापुण्य उत्तम गंगावाहक तीर्थात जावे. तिथे महापुण्यशालिनी गंगेने पूर्वी शतवर्षापेक्षा अधिक काळ श्रेष्ठ व्रतात स्थित होऊन उग्र तप केले आहे. राजा जगाचे एकमेव कारण निष्पाप आत्मा परम तेजरूप देव श्री नारायणाचे ध्यान करून देवनदीने तपास प्रारंभ केला. तेव्हा भगवान श्री विष्णू तिथे येऊन म्हणाले, माझ्या चरणकमलापासून उत्पन्न झाली गंगा, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. देवी, तू माझ्याकडून कशाची अपेक्षा करते? तू सांग, मी काय करू? तेव्हा गंगा म्हणाली, प्रभू, मी आपली सहचर आपल्या पदकमलापासून उत्पन्न झालेली स्वइच्छेने व हे त्रिलोकेश देवांकडून वंदित होऊन स्वर्गात राहिले. राजा भगीरथाने मला उग्र तप करून लोककल्याणकारी भगवान श्री शंकराची आराधना करून मला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरले. हे धरणीधर, मी सुद्धा दोन्ही देवांच्या वचनाने पृथ्वीवर अवतरले. मला वैष्णवी मानून सर्व माझ्या स्नान करून माझ्या डुबकी मारतात. जो ब्राह्मणाची हत्या करतो व गुरुपत्नीशी समागम करतो, मातापित्यांचा त्याग करतो, सुवर्णचौर्य करतो, गोहत्या करतो, विविध जीवांची हिंसा करतो, अगम्य स्त्रीशी समागम करतो, अभक्ष्य पदार्थ सेवन करतो, असत्यवादी, विश्वासघातकी, तसेच अधम, देवधन व ब्राह्मण धन हरण करता, देव, ब्राह्मण, गुरु व त्याच्या पत्नीची निंदा करणारा, ब्रह्मशापित, आत्महत्येचे दोषी, अनशयन, संन्यास व नियत व्रताने भ्रष्ट, अपेय पदार्थाचे सेवन करणारा, गुरुनिंदा करणारा, दानाचा निषेध करणारा, सहपत्नीला दान देण्यासाठी प्रवृत्त करणारा, स्वभारेशी ऋतुकाला समागम न करणारा, मातापित्यांचा द्वेष करणारा, दीन बांधवांना दया न दाखवणारा, शेती व बांध नष्ट करणारा, पूर्व मार्गनाशक, नास्तिक, शास्त्रीय संध्या वर्ज करणारा, ब्राह्मणांना हवन केले भोजन करणारा, असंतोषी, सर्व विक्रिय, कंजूस, क्रूर, कृतघ्न, ब्राह्मणाची चुगली करणारा, रसविक्रय करणारा, सर्व काळ क्रियाहीन व्यर्थ घालवणारा, सगोत्री व परगोत्री कन्येचा बलपूर्वक उपभोग घेणारा, अधम ब्राह्मण असे सर्व व्यापी मला प्राप्त करून संचित पापातून मुक्त होतात. त्या पापींच्या पापाच्या क्षाराने संतप्त असलेले मला सुख मिळत नाही. जगन्नाथा, आपण असे काही करा की ज्यामुळे मला सुख प्राप्त होईल. असे सांगितल्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न होऊन गंगेला म्हणाले, मी इथे शिवशंकरासह निवास करेन. तसेच तू सुद्धा श्री नर्मदात प्रवेश करून नित्य राहा. त्रिपथगामी गंगे, नित्यजल व समृद्ध काळात श्री नर्मदा जलाच्या संयोगाने जलपूर्ण अशी तू माझे चरणकमल प्राप्त करून वाहत राहा. देवी गंगा, वर्षा ऋतूत श्री नर्मदासह दोन्ही तटजलाने काठोकाठ भरून उत्तर तटावर स्थित मला प्राप्त करशील. जेव्हा जलाने स्वस्थानी स्थित शंख भरले तेव्हा शतपर्व वैष्णव सर्व प्राप्त होईल. त्यास मग कोणतेही पुण्य व्यतिपात आणि दोन्ही अयनाचा संक्रमण पर्व आदी उत्तम पुण्याहून पुण्यप्रद नाही. देवमान्य ईश्वरी, जो त्या पर्वात शंखाला स्पर्श करून गंगा श्री नर्मदाच्या संगमात जला स्नान करतो, ते सर्व पुण्य, परमपुण्य व सर्व मंगलात मंगल आहे. तो मनुष्य श्री विष्णूने रक्षित असल्यामुळे सर्वत्र शांती पसरते. तिथे सर्व पाप निश्चित नष्ट होते. शंखाद्वारा तीर्थस्नान करून जो पितृदेवांचे तर्पण करतो, त्याचे पितृदेव 12 वर्ष तृप्त होऊन त्यांच्या सर्व इच्छा सिद्ध करतात. गंगा वाहणाऱ्या शंखाद्वारा जो श्राद्ध करतो, त्या श्री विष्णू प्रधान त्याचे पितर प्रसन्न होऊन नाचू लागतात. मनुष्याने शंखद्वारा स्नान करून बलभद्र व श्रीकृष्णाची पूजा करावी. रात्री जागरण करून मनुष्य शुद्ध होतो. हे जान्हवी, लोकांकृत कर्म जे तू लोककृत कर्म जे तू कठोर मानतेस, त्या पर्वा स्नान
केल्यावर ते सर्व पाप तू नष्ट कर. राजा ते सांगून भगवान श्रीविष्णू तिथे अंतर्धान पावले. प्रिय युधिष्ठिर, त्या वेळेपासून परंपरेनुसार श्री ब्रह्मादेवादी ऋषींनी वंदित ते गंगावाहक नावाने उत्तम तीर्थ संबोधले. हे भरतवंशोत्तम राजा, जो भक्तिभावाने तिथे स्नान करतो त्याने हे स्नान निःशंशय समस्त गंगा तीर्थात केले असे मानले जाते. शुद्ध अंतकरण असलेल्या मनुष्य तिथे मृत पावल्यात त्याची विष्णू लोकात निवृत्तीरहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगावाहक तीर्थमात्म्य वर्णन नावाचा 178 अध्याय झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.